बातमी आहे आंतरवालीमधील दगडफेकीमध्ये शरद पवारांचे आमदार होते असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय। आंतरवालीमधील आंदोलनासंदर्भात पोलिसांशी सकाळी बोलू असं ठरलं आणि त्यापूर्वी रात्रीतून काही बैठका झाल्या। यामध्ये बैठकांमध्ये शरद पवारांचे काही आमदार होते असा दावा भुजबळांनी केला। नागपुरात समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळांनी हा दावा केलाय। तर आंतरवाली सराटीमध्ये जी दगडफेक झालेली होती त्याच्यामध्ये शरद पवारांचे आमदार होते असा दावा राष्ट्रवादीचे मोठे नेते छगन भुजबळ यांनी केलाय। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज बारसकर त्या अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी। हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी, आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात लाठीचार्ज झाला। मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शिंदे सर, तुम्ही ऐकलं असेल भुजबळ नेमकं काय म्हणतायत आणि त्यावर आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की सगळं ठरवून चाललेलं दिसतंय। मला वाटतं आता भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत, मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीच्या वेळा ज्या वेळा ह्या सर्व कारवाया झाल्या तर सगळेजण उपस्थित होते। आज तुम्ही पब्लिक मध्ये जी चर्चा करताय ती मंत्रिमंडळामध्ये करायला पाहिजे होती। आता खरं म्हटलं तर हे राज्य आता जाती धर्मावर या ठिकाणी आता राजकारण करण्याचं सुरू झालेलं आहे। म्हणजे प्रत्येक सत्तारूढ पक्षाचेच आता प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचा वेगवेगळ्या धर्माचा आधार घेऊन राजकारण करतायत आणि जनतेला समाजाला या जाती धर्मामध्ये विभाजन करून टाकताय। दुर्दैव आहे। आता हे झाल्यानंतर आता बंजारा समाज आलाय, बंजारा समाज झाला की आदिवासी समाज आला, आदिवासी समाज झाला तर इतर समाज आले। मला चाललं काय मला महाराष्ट्रात कळत नाही। आता ह्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न त्यांनीच उपस्थित करायचे, प्रश्न उपस्थित झाला त्यांना परत पोट प्रश्न त्यांनीच उपस्थित करायचं आणि तो प्रश्न करायचा आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यातच एकमत होत नाही। दुर्दैव आहे। आता ते सगळ्यांना समाजाला सत्तेमध्ये असणारे मंत्री जर अशा प्रकारचं सांगत असतील तर त्यांनी सरकारला जाब विचारावा। सरकारला जाब का विचारत नाही मला आश्चर्य वाटतंय। आणि सरकारला जाब विचारता जर एवढं वाटत असेल अन्याय होतोय तर निर्णय घ्यावा ना। जनतेला कशाला तुम्ही वाद निर्माण करताय? मला वाटतं की हे चुकीचं चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे ठरवून चाललंय का काय सर्व सत्तारूढ पक्षाच्या लोकांचं मला कळत नाही। शिंदे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।